नमस्कार, प्रेस लेजेंड 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है और मैं हूं लतिका शामी। इस वक्त मैं मौजूद हूं सीएम सर के घर के बाहर और मैं आई थी किसी मुद्दे को लेके उनसे डिस्कशंस करने, परंतु किसी कारणवश हमें अपॉइंटमेंट नहीं मिल सका और ना ही हमें अपॉइंटमेंट की शायद जरूरत है। परंतु ऑनरेबल सीएम मिनिस्टर हैं और वो चाहते तो हमें 2 मिनट दे सकते थे, परंतु खैर मुद्दे क्या है? मुद्दे हैं शिवसेना उद्धव ठाकरे द्वारा, उनके अनुयायियों द्वारा जो इल्जाम लगाए गए हैं हेलीकॉप्टर घोटाला, साथ ही साथ जितने भी विद्यार्थियों ने जितने भी उन्होंने घोटालों के बारे में बातें की हैं वो तो मेरे दर्शक जानते ही हैं, परंतु राष्ट्रीय संत टुकड़ोजी महाराज में जो उन्होंने इल्जाम लगाए हैं कि उनके वहां के लोगों को हटाया जाए, क्या उनको हटाना जरूरी है, नहीं जरूरी है? सीएम तक हम यही बात पहुंचाना चाह रहे थे, परंतु किसी कारणवश वो आज व्यस्त है। आइए बने रहिए मेरे साथ और जानते रहिए कि किस तरीके से आने वाले विंटर सेशन में इसकी क्या जांच पड़ताल होगी, क्या ये मुद्दे उछाले जाएंगे और उछाले जाएंगे कि नहीं उछाले जाएंगे। तो बने रहिए मेरे साथ। प्रेस लेजेंड न्यूज चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूले। विद कैमरामैन विवेक, आई एम लतिका शामी फॉर प्रेस लेजेंड 24.online। थैंक यू सो मच। तो जैसे कि आप देख सकते हैं कि आज चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस सर नागपुर में हैं और हमने उनसे मिलने की कोशिश की। जो मुद्दे युद्ध सेना लीडर अपूर्व पित्तलवार ने जो सवाल उठाए हैं नागपुर यूनिवर्सिटी के ऊपर और शिवसेना बाला साहब ठाकरे गुट के एक लीडर होने के नाते हेलीकॉप्टर स्कैम और जो स्टूडेंट्स हैं, विद्यार्थी है, उनके पैसों की हेरफेर हो रही है, ऐसा उनका कहना है। उनके पैसों का दुरुपयोग किया गया है कार्यक्रम करने के द्वारा। तो वो चाहती थी कि कुलगुरु और कुल सचिव के खिलाफ तुरंत एक्शन लिया जाए, स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए। उन्होंने सीएम देवेंद्र फडणवीस सर से आह्वान किया है कि कृपया इसके ऊपर में तुरंत से तुरंत कार्रवाई की जाए। आइए सुनते हैं उनसे उनकी बात। Good evening to you. This is Latika Shami from Press Legend 24.online. I welcome all my viewers. वो भी एक समय था जब हमारी आवाज को दबाया गया था प्री इंडिपेंडेंस के पहले 1878 में, जिसको हम वर्नाक्युलर एक्ट कहते हैं, जिसमें पत्रकारों की आवाज को दबा दिया गया था। आज भी एक आवाज उठाई गई है उद्धव बाला साहब ठाकरे की तरफ से, उनके अनुयायियों की तरफ से या उनके रिप्रेजेंटेटिव्स की तरफ से। चलिए जानते हैं, थोड़ा सा समझने की कोशिश करते हैं कि हु इज द स्टूडेंट। आई वेलकम ऑल ऑफ यू। आई एम लतिका शामी, एडिटर इन चीफ ऑफ प्रेस लेजेंड। अपूर्वा मैम, as per your education is concerned, you had completed your LLB. Yes, ma'am. And जो आपने ये मुद्दे उछाले हैं, as a lawyer या as a practitioner या as a learned advocate, हम जैसा बोल सकते हैं, आपको तो ये पता होगा कि किसी भी मुद्दे को उछालते हैं हम, तो उसके लिए आरटीआई की एप्लीकेशंस देके उसके रिजल्ट्स का वेट करना पड़ता है। Sure, ma'am. Yes. तो जो भी मुद्दे आपने उछाले हैं, Yes. इतनी जो धांधली आप बता रही हैं, Yes, उसकी जो रिजल्ट आउटपुट है, क्या हमें आरटीआई के थ्रू मिल चुका है? Also, ma'am, another the question you have arises, I will give you answer straightforwardly. For this, there was no need to file an RTI because it was clearly shown in all the live of RTI menu that how much amount was spent. It was clearly shown when Honorable Nitin Gadkari stood out of his helicopter from that helipad. It was clearly stated. And for other things, like what were the bills of refreshments and what were the other things, I don't think so. When I filed an RTI for the pharmacy student, I have already filed an RTI for the registrar Dr. Himse sir. I have already filed an RTI for 2 more concerns which I haven't got any reply date. So I don't trust university that they will just respond to my RTI. So it was my concern to raise my voice through your medium, so that they can just help us to gain this for them. As far as student is concerned, whenever there is winter session coming up, Yes. why there are many muddes comes out? No, that is exactly totally opposite what you are saying. I have been personally in Rashtra Sant Tukaji Maharaj Nagpur Vidyapith, I have been personally protesting since past 3 years. Whether it will be Namo Maharashtra Merawa in month of May, or whether it was the National Congress time, Indian Science Congress time, or whether it was G20, or whether it was carry on for other faculty students, or whether it was for carry on for other pharmacy students, and whether it was for exam department rechecking and all. It is not just for the winter session, or Yuva Sena team is actively for all the 12 months, whether it be January, May, November, or December. When it comes to student, you think that you are late to represent the student now, or you are on the initial stage? For this case, I'm on an initial stage. If I would have known it better before the convention of the program, we won't let that happen. We won't let that 15 lakh to be spent so unwisely. Then. So I guess after this, there should be a strict level action taken against the Vice Chancellor, Dr. I.S. Madhvi Kode Chavre ma'am, and also the management council member, which is appointed by our governor, that is Samay Bansal sir. Before coming to this press conference, I am sure that you would have united and had a meeting with them along with that. That if you did this,
at least clear the dues or something like that, or not? For surely not, because FIR has been lodged against me. Last time I have waited 6 hours after beside the means in the university premises itself with nearly 150 students. At that time, she didn't even recall us. She didn't even stay for us. And at that moment, I had to stop her car. So for which she had lodged an FIR against me. Till now, there has been no action taken about that FIR. I have also filed a complaint, but there has been no FIR against her. So basically, personally, I am banned in the university premises for some time. Therefore, I have to take this responsibility. You have every remedy to counter the FIR. You can file and counter FIR. But police station have to just call me and ask me to do so. I won't go there. You would have approached Honorable Commissioner of Police. I won't. They should call me. Under Section 153(3) would have approached you. Yes, I should have approached him, but they should have called me. FIR has been lodged against me. According to the law, they should call the complainant and tell them that FIR has been lodged. What are the sections against you? That There are 7 sections against me. There are a lot. I don't recall it right now, but there are 7 sections. that is bailable or non-bailable? 6 are available and 1 is non-cognizant. Non-cognizant. Yeah. So still you feel that after this FIR and everything is done, that everything is ruined now. Like when it comes to a woman dignity, Yes. everything has passed out, right? So surely you have to approach the honorable court whenever the police will take action accordingly. But the last and the thing you have written is last Antim Ishara you have written here. Yes. So if these people are not going to resign or the government will kick them out of office, what was the last action? When it comes to Viksit Bharat, Honorable Narendra Modi sir, as you have straightly in a very dignified manner taken his name Damodar. Honorable Prime Minister of India sir, you are listening to his name. So what do you think that PM will lead in this or he'll take action regardingly, as you have even stated to the CM regarding this? Actually, I just have one basic concern about the Honorable Prime Minister, Manmaneya Shri Narendra Ji Damodar Das Modi. That Beti Bachao and Beti Padhao Nara, if you are giving, and we are also implementing other factors of education system, and you are also taking G20 and Rozgar Merawa, Namo Maharozgar Merawa in the campus itself. Before giving the employment, you first look towards the education, and for this, I personally urge him to kindly immediately look into this. I don't think so he won't get much time after to look after the Nagpur University because we have the major issues to handle. But as the resident of Nagpur, I can only urge 2 most important people currently, which is playing a very important role in Maharashtra politics too. That is our Maharashtra CM, Honorable Manmaneya Shri Devendra Ji Gangadhar Fadnavis Sahib, and also the Union Minister who was there present, Honorable Shri Nitin Ji Gadkari, to kindly hear the call of our students. This is we are calling. It is not only for any political party. We have been calling other organizations. We are calling ABP to come and fight with us. We are calling the NSUI to come and stand with us. We will fight together. We are also calling Honorable CM and Honorable Union Minister, come stand with us. We will surely make that university won't do this mistake. What about the Education Minister? Did you highlight the case to the Education Minister? Any documentation has been given to him and CC to Education Minister? Yes, you can. I can provide your mail copy for not about this issue because this was about the whole and soul, but about the pharmacy and other carry-on related issue. I have sent it 7 emails to Honorable Chief Minister Office, to Honorable Education Minister. I have personally visited Mantralaya where no Education Minister was there. I was got no chance, but I had to go to the medical minister, that is Hassan Mushrif sir's office. I have talked with his PA. Then also I have to approach Pharmacy Council of India. I have talked with that president too. So there has been many actions. As I am a law student, I know what precautions we have to take before standing against them. And I have called all help, but then there was no help from any of the department. I have to take for that. What do you think Uddhav Balsab Thackeray will lead this in a winter session, these kind of issues in the coming days? Exactly. If it will not get rectified in 1 month. Exactly, that is what I just came back from Mumbai this morning. I had a meeting day before yesterday with Honorable Uddhav Balsab Thackeray, Uddhav Sahib Thackeray too, and Honorable Yuva Sena Chief Aditya Sahib Thackeray too. I have pointed all the corruption of Nagpur University. Not about this, there are many other corruption which I will put forward afterwards. And for sure, Aditya Sahab have assured us that you take the press conference. I am with you, and for surely next month he will be coming to university with all the Yuva Sena. Many a times I also tried to talk to him, but he didn't reply to my answers because see, the questions are coming from the citizens of India, not mine questions. So if you can tell him, by our channel is looking at you, if you can tell him, at least tell him to face Press Legend News channel also for the questions, so that the student, if they are getting corrupted, so he should answer the things accordingly. Surely, you have seen Honorable Aditya Sahib Thackeray have already approached many press conferences through the media, and you have just one. I don't remember the name of journalist. He himself had told that I love Aditya Thackeray the most because he is the only one politician, youth politician, who don't ask the question before the interview. And surely this video will surely reach to him because I will send it to him too. And I don't think that is our leader. He is fearless, and he will face that questions boldly. So as you have listened, Apurva Pittalwar ma'am had stated that everyone loves Yuva Sena, Uddhav Thackeray Balsab's son as well, and all the Sena. But the main focus is all about the things which is going on against the student. According to the press conference, you will let know as whatever their demands, their desires are. But the only question is all about student. A student is a leading person who will be a prime minister in the coming years. So let
focus on the student. If there is anything regarding this, let the Honorable Chief Minister of Maharashtra look into the matter along with the Education Minister and Honorable Prime Minister of India Narendra Modi sir. Humble request and submission that kindly look into the matter. With cameraman Vivek and with the team of Balasaheb Thackeray, I'm Latika Shami for Press Legend 24.online. Thank you so much. अपूर्वा पिटलवार युवा सेना विभागीय सचिव नागपुर वर्धा के द्वारा आज पत्र परिषद रखी गई थी, जिसमें राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में हुए अनियमित खर्च, हेलीकॉप्टर घोटाला और कुलगुरु व कुल सचिव के खिलाफ युवा सेना का निषेध किया गया। राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में आयोजित कार्यक्रम में स्वयं कुलगुरु डॉक्टर माधवी खोड़े प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थे। इस श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन वेशभूषा प्रदर्शन मेला के रूप में किया गया। विश्वविद्यालय विकास निधि का उपयोग इस तरह के भव्य कार्यक्रमों के लिए करना, जबकि यह निधि विद्यार्थियों के हित और आत्मीय निर्भरता के लिए है, इस पर युवा सेना ने गंभीर आपत्ति जताई है। साथ ही साथ श्रद्धांजलि कार्यक्रम की स्वतंत्रता का प्रचार क्यों, 25 लाख रुपए के अंदर होने वाले कार्यक्रम का खर्च 60 लाख रुपए कैसे हुआ, विश्वविद्यालय के शैक्षणिक विषयों के नियमों तथा प्रशासनिक मंजूरी का अभाव क्यों, 60 लाख रुपए के खर्च का लेखा जोखा कहाँ है, ऐसे कई मांगों के साथ युवा सेना के पूरे कार्यकर्ता उपस्थित हुए। राज्यपाल के मार्गदर्शन में चलने वाले विश्वविद्यालय में इस तरह की अनियमितता कैसे, लाखों रुपए के खर्च में विद्यार्थियों के हित के लिए कोई उपयोगी कार्य किया गया क्या, कार्यक्रम का टेंडर प्रक्रिया द्वारा चयन किया गया या सीधे ठेका दिया गया, कुलगुरु स्वयं श्रद्धांजलि के नाम पर प्रचार कर रहे हैं, क्या यह उचित है, ऐसे कई गंभीर आरोपों के साथ आज प्रेस कॉन्फ्रेंस रखी। 4.36 लाख रुपीस रिफ्रेशमेंट बजट, क्या यह विश्वविद्यालय की गरिमा के अनुरूप है? गीतों और वीडियो रिकॉर्डिंग के लिए 22 लाख रुपए खर्च, परंतु पुरस्कार वितरण कार्यक्रम अधूरा क्यों रहा? क्या यह धन का दुरुपयोग नहीं? स्मृति गीत ऑनलाइन रिकॉर्डिंग से पूर्ण हुआ तो विद्यार्थियों की भागीदारी कहाँ रही? नोंदनी और उपस्थिति में हेरफेर है आंकड़ों का। तो 90 लाख रुपए खर्च हुए हैं, क्या उसको सार्वजनिक किया जाएगा? 10 लाख की हेलीपॉड क्यों बांधने की जरूरत पड़ी? कि वायुसेना नगर का हेलीपॉड 400 मीटर ही दूर उपलब्ध है। तो 90 लाख रुपए खर्च हुए हैं, क्या ये विद्यार्थियों के साथ गद्दारी नहीं? दबाव देकर पीएचडी विद्यार्थियों को जबरदस्ती से कार्यक्रम में उपस्थित रहने की जो जोर किया गया, क्या वो सही था? 8 लाख का खर्च कुलगुरु ने 90 लाख कैसे कर दिया? युवा सेना की ठोस मांगे ये है कि विश्वविद्यालय के धन का गैरकानूनी उपयोग करने वाले कुलगुरु डॉक्टर माधवी खोड़े को तत्काल निलंबित किया जाए और उनके सभी अनधिकृत खर्चों की वैज्ञानिक जांच। इस कार्यक्रम में शामिल प्रशासनिक परिषद के सभी सदस्यों के नाम और भूमिका सार्वजनिक किए जाए। राज्यपाल नियुक्ति सदस्यों की भूमिका की जांच कर अगर निर्णय प्रक्रिया में कई गड़बड़ी पाई जाए तो संबंधित सदस्यों को निलंबित किया जाए। इस पूरे प्रकरण की स्वतंत्रता और निष्पक्ष जांच कर जिम्मेदार अधिकारी पर कठोर कार्रवाई की जाए। अन्यथा अगर ऐसा नहीं हुआ और इनकी मांगे पूरी नहीं की गई तय समय पर, तो युवा सेना विश्वविद्यालय स्तर पर आंदोलन करेगी। विद्यार्थियों के हितों की रक्षा के लिए युवा सेना संघर्ष करने से पीछे नहीं हटेगी। जब तक कुलगुरु और संबंधित अधिकारी निलंबित नहीं किए जाते और जांच पूरी नहीं होती, तब तक आंदोलन जारी रहेगा। आइए सुनते हैं उनसे उन्हीं की मुंहजुबानी। बने रहिए मेरे साथ। पत्रकार परिषद घेतलं युवासेना प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे तसंच युवासेना सचिव माननीय श्री फडणवीस सरदेसाई यांच्या आदेशानुसार आज युवासेना कोर कमिटी सदस्य माननीय श्री हर्षदादा काकडे आमच्यासोबत आहेत, आमचे वरिष्ठ आमच्यासोबत आहेत। त्याचबरोबर विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ युवासेना प्रतिनिधी म्हणून दिनेश कोटे आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर विस्तारक म्हणून संदीपदादा रियाल पटेल, त्यासोबत पंकज अहिररावजी नागपूरचे आमचे युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि त्यासोबत स्पर्शिकदादा येणे देखील इथे उपस्थित आहेत। तर आजचा मुद्दा हा युवासेनेने पत्रकार परिषद बोलले तर युवकांसाठी आहे। विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहित असेल की नागपूर विद्यापीठाने विश्वविक्रम म्हणून कार्यक्रमाला संबोधले होते। तिथे बरेच पत्रकार देखील उपस्थित होते। आम्हाला कार्यक्रमाशी काहीही तक्रार नाही आहे। कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला। आमच्या राष्ट्रसंतांना अभिवादन करताना जर छान कार्यक्रम उपक्रम राबत असेल तर आम्हाला गर्वच आहे युवा म्हणून। पण त्यामागे जर कुठेतरी एक राजकीय हेतू विद्यापीठात आणत असाल आणि कुठेतरी पैशाचं तिथे तुम्ही घोळ करत असाल तर मात्र युवकांना समोर यावं लागेल। त्यासाठी आज इथे युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पत्रकार परिषद बोलवली आहे। सर्वप्रथम मुद्दा हा आहे की नागपूर विद्यापीठाने गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सांगितलं होतं युनिव्हर्सिटीला की आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण तिथे एक कार्यक्रम ठेवूया, तो होता समूह गीत गायनाचा कार्यक्रम। आता जेव्हा समूह गीत गायन आपण म्हणतो
त्याचा अर्थ हा असतो की सर्व युवतींनी एका ठिकाणी येऊन तिथे समूह गीत गायन करायचं, त्याला समूह गीत गायन म्हणतात. पण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डिजिटल मोडद्वारे तिथे व्हिडिओज बोलवले सर्वप्रथम. तर त्या व्हिडिओजला त्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जेव्हा डेटा दिला तर ते व्हिडिओ दिलं. तर खरंच व्हिडिओला आपण समूह गीत गायनामध्ये कन्सिडर करू शकतो का, हा पहिला प्रश्न विद्यापीठाला आहे. दुसरं विद्यार्थी प्रतिनिधी दिनेश मोठे आपल्याला सांगतील. या सगळ्या प्रसंगी आमचे माननीय कुलगुरू यांनी मीटिंग बसवली की बजेट काढायचं म्हणून. त्या बजेटमध्ये ते बजेट निघालं 25 लाख रुपयाचं. त्याच दिवशी 25 लाख फायनल झाल्यानंतर त्याच दिवशी मॅडमनी पुन्हा तात्काळ मीटिंग बसवली आणि त्याला मॅनेजमेंट काउन्सिलच्या मीटिंगमध्ये त्याला 60 लाख रुपये करण्यात आले. 60 लाख रुपये करण्यावर मॅडम तिथेच नाही थांबले. त्यांनी 25 मीटिंगमध्ये ते 60 चे 90 केले. आता 60 चे 90 करायचा अधिकार कुलगुरूंना कोणत्या येते ते काय आम्हाला माहिती नाही, म्हणजे आमच्या नॉलेजमध्ये नसेल. तर ते मॅडमने सांगावं की हे अधिकार आहे का कुलगुरूंना, आणि कुणाला धरून त्यांनी एवढा 30 लाखाचा बजेट त्यामध्ये वाढवण्यात आले. हा, हे सगळं याच्यासाठी वाढवलेलं आहे. 90 लाख रुपये लागलेला आहे त्यांना. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण बजेट दिलेलं आहे की 90 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. परचेस डिपार्टमेंटला आहे, तुम्ही पण माहिती करू शकता. आयटीएम कोणी पण सांगेल त्याच्यामध्ये बाकीचे खर्च कसे कसे झाले पूर्ण सांगेल. आता सर्वात प्रमुख मुद्दा आणि शॉकिंग युवकांसाठी तो होता की त्या 90 लाखामधून 15 लाख रुपये विद्यापीठामध्ये हेलिपॅड बांधण्यासाठी दिले. आता प्रश्न हाच की जेव्हा इंडियन सायन्स काँग्रेस होतं त्यावेळेस जेव्हा मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक झाली होती तेव्हा डिसाईड झालं होतं की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी दामोदरदास मोदी हे येणार होते आपल्या नागपूर शहरामध्ये, नागपूर विद्यापीठामध्ये. तेव्हा देखील वायुसेना नगरचं हेलिपॅड त्यांना तिथे उपलब्ध करून देणार होते की तिथून मग ते त्यांच्या ताफ्याकडे विद्यापीठात येईल. आणि त्या दिवशी फक्त आपल्या नागपूरचेच केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी हे नागपूर विद्यापीठात येणार होते. नागपूरमधूनच इथे यायला एअर डिस्टन्स जरी आपण पकडलं तरी इट इज 10 मिनिट्स, नॉट मोर दॅन 10 मिनिट्स. तर फक्त एका युनियन मिनिस्टरसाठी का 15 लाखाचं हेलिपॅड नागपूर विद्यापीठामध्ये उभारण्यात आलं याचं उत्तर आम्हाला कुलगुरू डॉक्टर IAS माधवी फडे चौरे मॅडमकडून हवं. आणि त्यासोबतच ज्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या मीटिंगमध्ये जे हे 60 लाख रुपये झाले त्या मीटिंगमध्ये जे मॅनेजमेंट काउन्सिलचे गव्हर्नरने ज्यांना अपॉइंट केले आहे असे समय बनसोड सर तिथे म्हणत होते की साहेबांचा आदेश आहे तर हे साहेब कोण. आणि त्यावर डॉक्टर IAS माधवी फडे चौरे मॅडम म्हणजे मान हलवत होते की हो आदेश आहे. तर हे नेमकं असे कोणते साहेब आहे की ज्यांना विद्यार्थ्यांचे 15 लाख रुपये हेलिपॅड सारखा गोष्टीसाठी त्यांना खर्च करायचा. एकीकडे विद्यापीठाचा पहिलेच डेफिशिट अकाउंट सुरू आहे, विद्यापीठात अतिशय गंभीर परिस्थिती आहे अकाउंट्सला घेऊन, आणि त्याच वेळेस कुठेतरी 90 लाख रुपये खर्च करणं हे विद्यापीठाला किंवा विद्यापीठ प्रशासनाला शोधतं का, हा थेट प्रश्न युवासेना करतात. आपण एक करतोय की त्यामध्ये 4.5-5 लाख रुपये त्याच्यामध्ये पाणी व चहा नाश्त्याची घेण्यात आली. एकाही विद्यार्थ्याच्या हातात एक पाण्याची बटली सुद्धा आम्हाला तिथे दिसली नाही. तुम्ही 15 लाखाचा हेलिपॅड बनवू शकता, पण जे स्टुडंट बसवले ते त्याच्या डोक्यावर सेट नाही करू शकत. त्याच्यानंतर पण जे PhD स्कॉलर्स होते, जे PhD स्टुडंट्स आहेत त्यांना ग्रुप बनवून मेसेज करण्यात आला की तुम्हाला येणं कंपल्सरी होईल, नाही तर EC मॅम त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल. याचे स्क्रीनशॉट्स आहेत तुम्हाला. हां, सगळं. आणि सगळ्यात ऑनलाईन तर होतंच आणि सोबत ऑफलाईन पण त्यांनी घेतलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शॉकिंग एक असं झालं की समूह गीतमध्ये थेट करून तुम्ही सगळे प्रश्न ते होतेच, तर त्याच्यात सांगण्यात आलं की जो काही आकडा तुम्हाला सांगण्यात आला, पण माझ्या याच्यानुसार 3000च्या वरती तुमचं उत्तर आहे. आणि गिनीज बुक रेकॉर्डचं तितकं आम्हाला माहिती आहे की त्याची स्क्रुटनी होतं, सगळं काही बघितलं जातं. तिथे बघितलं असं तुम्ही की प्रोग्रामच्या आधीच अवॉर्ड रेडी होता आणि त्या अवॉर्डसाठी 22 लाख रुपये फी आपण मोजून दिलेली होती युनिव्हर्सिटी त्या 90 लाखात. तर आपण हे पण प्रश्न विचारू शकतो की तो आपण विकत आणलेला आहे का, की खरंच आपण तो मिळवलेला आहे. आणि जर ते विकत आणायचं जर वेळ आलेली आहे तर का बरं, म्हणजे त्याचा काय हेतू होता ते पण मॅडमने सांगावं. म्हणजे खरं तर अतिशय सर्वसामान्य माणसाला देखील कळेल की कोणत्याही स्पर्धेनंतर बक्षीस देण्यात येतं, पण मात्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना थोडं कान राहिलेलं नाही हे स्पष्ट बोलू इच्छिते. कारण समूह गीत गायनाच्या अगोदरच सर्टिफिकेट त्या मंचावर रेडी होता, तयार होता. त्यासोबतच समूह गीत गायनाच्या अगोदर तो सर्टिफिकेट देण्यात आला, समूह गीत गायन झाल्यानंतर नाही. प्रास्ताविकमध्ये समय बनसोड सरांनी सांगितलं की गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे कर्मचारी इथे इन्स्पेक्शन करायला आलेले. मग इन्स्पेक्शन करायला आलेले असताना तुमच्याकडे सर्टिफिकेट कसा तयार आहे हा प्रश्न आम्हाला खरंच भाग पडतो. 22 लाख रुपये तुम्ही गिनीज बुक रेकॉर्डच्या देता वर्ल्ड रेकॉर्डसाठी, मग हे 22 लाख तुम्ही कोणाच्या खात्यातून देता? जर विद्यापीठाच्या खात्यातून देतात तर विद्यार्थ्यांना गृहीत ठरलं का? मॅनेजमेंट काउन्सिलला जर गृहीत ठरलं असेल तर ते 30 लाख जे वाढले त्यावेळेस गृहीत ठरलं का? हे सर्व प्रश्न आम्हाला डॉक्टर IAS माधवी फडे चौरे मॅडमकडून करायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे की जे इमर्जंट मीटिंग यांनी 2 तासात लावली, रात्रीची बैठक यांनी लावली. विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही घेऊन जातो, 6-6, 7-7 तास आम्हाला विद्यापीठाच्या बाहेर बसवतात, आम्हाला सांगतात की मीटिंग लावायसाठी 3 दिवसाचं नोटीस पिरियड द्यावं लागतं. मग यावेळेस नोटीस पिरियड का देण्यात आले नाही? बजेट वाढवण्यासाठी त्यांनी बैठक, स्पेशल बैठक फक्त आणि फक्त बजेट वाढवण्यासाठी. एकीकडे आम्ही आमच्या हक्कांसाठी जाताना फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या कॅरियरसाठी आम्ही बरेच प्रयत्न केले, तर माझ्यावर विद्यार्थी प्रतिनिधीवर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जर अशा विद्यापीठासारख्या ठिकाणी जर युवा नेतृत्वांना विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी करण्यात जर गुन्हे दाखल होत असेल आणि आजही शंका आहे की यावरून देखील गुन्हा दाखल होऊ शकतो, तरी आम्ही तयार होऊ शकत नाही. पण आम्ही विद्यार्थ्यांची नागपूर विद्यापीठाच्या
होणार नाही, हे आमच्या हक्काचे पैसे आहेत. हेलिपॅड बनला आणि हे विनियोग झाला का? हो तुम्ही थेट लाईव्ह बघाल, थेट गडकरी हेलिपॅड वरून उतरताना पुन्हा आरटीए व्हेन्यू लाईव्ह वर सुरू होतो. आता बघू शकता तुम्ही लाईव्ह बघू शकता. आणि त्यामध्ये आणखी एक भर अशी टाकायची झाली की विद्यापीठ प्रशासन असं म्हणतं की विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी आहे, पण हे सर्व बघत असताना आम्हाला विद्यार्थ्यांना, मी स्वतः कायद्याची विद्यार्थी आहे, माझं BLLD झालंय, माझं मास्टर्स विद्यार्थ्यांचं सुरू आहे, मला नाही वाटत की विद्यापीठाला विद्यार्थ्यांसाठी होतं. तर हा प्रश्न मला आपल्या कुलगुरूंवर उपस्थित करायचा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की जर खरंच मला वाटत असेल की नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी आहे, तर आज आम्ही मांडलेले सर्व प्रश्नांचे आम्हाला उत्तर उद्यापर्यंत हवं. अगदी आम्ही फार्मसीसाठी देखील कोर्टात गेलेलो, आमची फार्मसीसाठी सत्ताही रीट गेलेली आहे आणि याबाबत देखील आम्ही कोर्टात जाऊ, पण कोर्टात जाण्यापूर्वी आम्ही आमच्या हक्काने लढायलो. पहिलं तर हेच आहे की हे काही म्हणजे लोक मीटिंग घेतात पण स्वतःला विचारून एकदम विद्यार्थ्यांचे पैसे दिले जातात. त्यासोबतच मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता गेल्या 2 दिवसापहिले आणि याच मुद्द्यावर आज विद्यापीठांनी मॅनेजमेंट काउन्सिलची परत बैठक बोलवली होती. त्या मॅनेजमेंट काउन्सिलचा काय हेतू होता माहिती नाही, त्याला काही टायटल नव्हतं, काही सांगितलं गेलं नव्हतं की मीटिंग कशासाठी आहे काय, पण ती मीटिंग या बजेटसाठी बोलवली गेली होती. जर ते चुकले नव्हते तर आजची मीटिंग कशासाठी? माझा असा सरळ प्रश्न आहे की एकदम पैसे वाढवत गेले, टक्केवारी ठरवत गेली प्रत्येकाची आणि त्याच्यानंतर पैसे आपापले त्यांचे जे कार्यकर्ते जे विद्यापीठात काम करतात एका मोठ्या राजकीय पक्षाचे, त्यांनी आपापली टक्केवारी त्याची वाढत आली, तर पूर्वी त्यांच्या टक्केवारीच्या हिशोबाने ते बजेट वाढवलं असं मला वाटतं. हो अगदीच वाटतं. आणि का नाही वाटायला हवं? जर मंचकावर तिथे प्रो व्हाईस चान्सलर आणि रजिस्ट्रारला सोडून कुठेतरी मॅनेजमेंट काउन्सिल, पण गव्हर्नर अपॉइंटेड मॅनेजमेंट काउन्सिलला तिथे संधी देत असेल भाषण करायला, ते पण भाजपचे एक पदाधिकारी आहे, तर त्यांना संधी भेटत असेल. आणि मला तरी शंका आहे की विद्यापीठाच्या त्या पूर्ण मंचावर भाजपचे पदाधिकारी सोडून दुसरा आम्हाला कोणी दिसलेलं नाही. म्हणजे जवळपास मला आशिष देशमुख साहेब सावंतचे आमदार असून ते देखील दिसले, पण मात्र आमचे जे प्रतिनिधी आहेत ते आम्हाला कुठे तिथे दिसले नाही, तर त्यांना बोलवण्यात नाही आलं का? आपण प्रश्न आम्हाला उपस्थित करायचा. त्याची खतखत सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर समोरचं काय आपलं रणनीती राहणार आहे? व्हॉट विल हॅव बीन युअर नेक्स्ट स्ट्रॅटेजी अगेन्स्ट द गव्हर्नमेंट? जय महाराष्ट्र. मी अर्चक आपल्या युवासेना कार्यकारिणी सदस्य. आता जे आमच्या ज्योती सेनेच्या विभागाप्रमुख आहे, म्हणजे पूर्व विभागाच्या विभागीय सचिव अपूर्वा वित्तलवा व युनिव्हर्सिटीचे जे प्रतिनिधी युवासेनेचे आपला दिनेश होते आणि सर्व आमच्या पदाधिकारी युवासेनेच्या समिती यांनी जो मुद्दा उचलला आज या सर्वांनी मुंबईला जाऊन सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांची भेट घेतली, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली. तिथून आम्हा सर्वांना आदेश आला की आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजच्या जे युवासेनेचे प्रतिनिधी आहेत त्याच्या पाठीशी राहा आणि त्यांनी जे मुद्दे कुलगुरूच्या त्या भ्रष्टाचाराविरुद्ध युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे जे उचलले आहेत आणि जे विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्याच्यावर जर कुठेतरी दुर्लक्ष होत असेल तर पहिले कॉन्फरन्स घ्या आणि जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर युनिव्हर्सिटीमध्ये संपूर्ण युवासेनेने नागपूर जिल्ह्याच्या ठिया मांडायचा आणि त्यावरही जर लवकरात लवकर त्या गोष्टीला अंमलबजावणी आणखी झाली नाही तर आम्ही संपूर्ण युवासेना एक भव्य रूपामध्ये युनिव्हर्सिटीचा घेराव करून संपूर्ण विद्यार्थ्यांसोबत एक ऐतिहासिक आंदोलन कुलगुरू आणि युनिव्हर्सिटीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही करू असं आम्ही आवाहन करतो. यामध्ये मागण्या आमच्या युवासेनेच्या आहेत. सर्वप्रथम मागणी की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर IAS मालती घोडे चौधरी यांनी जे 90 लाख रुपये खर्च केले त्यांनी आपल्या स्वतःच्या दिशेने विद्यापीठात परत करावे. ते पैसे विद्यार्थ्यांचे होते, तुमचे नव्हे. ते पैसे तुम्ही परत करा, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. कारण तसं पण विद्यापीठाला खरंच कुलगुरूची गरज आहे, IASची नाही. दुसरा मुद्दा की ज्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीमध्ये भाजपचे पदाधिकारी समय बनसोडजी यांनी साहेबांचा आदेश करून विद्यार्थ्यांच्या खरं तर मानसिकतेशी खेळलेले आहे, त्यांनी जाहीरपणे सर्व विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यासोबत त्यांच्यावर पण कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे कारण त्यांनी या भ्रष्टाचाराला सपोर्ट केला. तेच माहिती करायचं आमचा असं एक आरोप आहे भारतीय जनता पक्ष हा युनिव्हर्सिटी चालवतात. कारण याचा पूर्वी याच्याकडे जेवढे इव्हेंट झाले त्या इव्हेंटमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रोग्राम इव्हेंट जातो, ते पूर्ण प्रोग्राम करतात, ते पूर्ण प्रोग्राम ऑर्गनाईज करतात. आणि याचा अर्थ असा आहे की BJP राष्ट्रपती तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी जर आपण असं बोललो ना तरी चालेल. आणि हे जर बोलत आलं तर चांगलं आपण 3-4 वर्षापर्यंत आमचे एक्सपिरियन्स आहे सांगतात. तुम्हाला असं वाटत नाही का किमान शैक्षणिक संस्था तरी राजकारणापासून दूर राहिली आणि विद्यार्थ्यांचं बरेच चालल्या जातं? 100% कसं वाटतं याची सत्ता आता कसं करतात आणि भाजपचं असं वाटतं की सगळं त्यांना पाहिजे. आता आम्ही मागच्या 3 वर्षापासून आंदोलन केलं, तर मागच्या महिन्यात ताईने आंदोलन केलं होतं. आमच्या काही गाड्यांच्या गाडीसमोर काही झोपलं होतं. अक्षरशः त्यांना असं उचललं की जसं एखादा आतंकवादी परिस्थिती. जर तुम्हाला एवढं कळलं नागपूर शहरामध्ये त्यांच्याकडे लक्ष नाही, पण युनिव्हर्सिटीमध्ये जर एखादा पक्ष त्यांच्या विरोधात पक्ष केला आंदोलन करायला अशा ट्रीटमेंट करतात तुम्हाला कसं आला आमचा आरोप आहे. कुलगुरूंनी असं उत्तर दिलं. सगळीच यंत्रणा भाजपसाठीच लागते आहे, मग पोलीस विभाग असो किंवा काय असो असं वाटतं? मॅडम विमान आता मी पाहणार आहोत तुम्ही ऑपरेशन चाललंय मतदार एका याच्या 200 रुपये ठिकाणी भेटतात. यांनी तसं केलं, यांना जे हवं ते तसं त्यांना घालत असते, जसं पाहिजे तसं सोय करून घेतात. म्हणजे सत्तेचे दुरुपयोग म्हणतात आपण तो पूर्ण भाजपच करतात. खरं हे तुम्ही आवर्जून सांगाल की विद्यार्थ्यांमध्ये कुलगुरूंना प्रसार माध्यमांची हाताळलेली कुलगुरू असं नाव आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत नक्की हे पोहोचवा तुम्ही की फक्त प्रसार माध्यमांसमोर जर तुम्हाला वर चढायचं असेल तर नक्कीच चढा. पण आम्ही युवासेना हे जास्त दिवस टिकून देणार नाही. ज्या प्रकारे विद्यापीठाला राजकीय अड्डा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आम्ही कदाचित घडू देणार नाही.
आम्ही तुम्हाला कळवू. त्यामुळे हा थेट इशारा आहे आमच्या वरचे. शेवटचा प्रश्न आहे, पदवीधरची निवडणूक आहे 2026 मध्ये. आता तुमच्या पक्षाची काय भूमिका राहणार आहे? कॅन्डिडेटकडे तुम्ही कसं बघणार का? कसा कॅन्डिडेट हवाय तुम्हाला पदवीधराचे प्रश्न उचलणारे विधान परिषदेत? नाही, अगदीच प्रश्न उचलणारा आम्हाला कॅन्डिडेट होता, त्यावर देखील वरिष्ठ चर्चा करतच आहे. आणि अगदी चांगल्या उत्तम आणि विद्यार्थ्यांना सबळ घेऊन जाणारा जर प्रतिनिधी मिळत असेल तर नक्की शिवसेनेला पाठिंबा होईल. तुम्ही कसं म्हणता की बीजेपीची सत्ता आहे म्हणून प्रशासनामध्ये त्याच्यामध्ये प्रधान कार्यक्रम सुरू आहे, म्हणजे बीजेपीचं सगळं भर धावतं त्या ठिकाणी आहे. आपली सरकारला आपण हेच करणार नाही. बिलकुल नाही, आम्ही फक्त विद्यार्थी जर हा ही युनिव्हर्सिटी आहे, फक्त विद्यार्थ्यांचं व्यासपीठ आहे, ते विद्यार्थ्यांच्या हक्कात आहे. आम्ही त्यांना प्रधान देऊन यांना फक्त प्लॅटफॉर्म पाहिजे बीजेपी प्रमुख होण्यात होतं. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की मुंबई विद्यापीठात आमची सरकार उद्या वर्ष तुम्ही बघितलं आहे तेव्हा असं काय आढळलं का तुम्हाला की युवा सेनेनी या आमच्या सरकारच्या जिल्हा प्रतिनिधींनी सरकारचा गैरफायदा उचलून म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये आपली दुकानदारी चालवली, आमच्या पक्षाच्या वाढीसाठी आम्ही काही असे इव्हेंट्स वगैरे घेतले, काहीच नाही. मागच्या स्कूल बघितला कमीत कमी 10 ते 50,000 विद्यार्थी आमचे लोक बोलवले होते आणि रोजगार मेळावा घेतला होता संपूर्ण विदर्भाचा. आणि युनिव्हर्सिटीमध्ये संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये नुसते भाजप नेत्यांचे पूर्ण फलक लागले होते आणि प्रत्येक जागी असं वाटत होतं की युनिव्हर्सिटीला तर सेकंड संघ मुख्यालय हे कॅम्पसवर तयार झालेलं आहे. मैदानाची जी दुर्घटना झाली होती ती पूर्ववत केली का विद्यापीठाने? नाही केली ना, असं नाही, काहीच नाही, डेव्हलपमेंटच नाही. बरा मुद्दा काढला की त्या ग्राउंड त्या बजेटमध्ये ग्राउंडला पण 4 लाख 4.5 लाख त्याच्यामध्ये पण बजेट आलेलं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की श्री रविशंकर तिथे ते प्रोग्राम तिथे होणार होता पण पावसामुळे तर त्यांनी स्वतःच्या फंडमध्ये ते ग्राउंड ऑलरेडी निवड करून साफ करून ठेवण्यात आलेलं होतं. तरी आता यांनी त्याच्यावर काय बांधलं लावले ते आम्हाला माहिती नाही, पण बजेट त्याच्यात पण बसलेलं आहे. आपल्या साहेब इतर विद्यार्थ्यांच्या ज्या संघटना आहे त्या संघटनेच्या तुलनेमध्ये युवा सेनेची सध्याची स्ट्रेंथ काय आहे आणि कशा प्रकारचे कार्य करून राहिलेली आहे आणि काय तुम्हाला वाटते की या तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून खरंच विद्यार्थी मित्रांना न्याय मिळेल की बळसाला पाणी अधिक बाकीच्या विद्यार्थी संघटनेला तसं आपली राहणार? न्यायाचा विषय असा आहे या झोपलेल्या सरकारला तो सरकारनं झोपलेलं जे प्रशासन आहे माजलेलं त्या प्रशासनाला निधी दाखवण्यासाठी वर्षभरात तुम्ही बघा तुमच्याच प्रसारमाध्यमातून तुम्हाला कळेल की युवा सेनेचे सगळ्या संघटनेपेक्षा अधिकारी आंदोलन व निवेदन ते युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि त्यातून 2 ते 3 आंदोलन असे आहे जे संपूर्ण देशामध्ये गाजलेले आहे युट्यूब आणि सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि त्याला ॲप्रिशिएट तुम्ही सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब युवा सेना यांनी सुद्धा केलेला आहे. आणि बाकी पण ज्याही संघटना आहे समजा त्यांना सुद्धा त्याही विद्यार्थ्यांच्या प्रतिप्रश्नावर तत्पर आहे आणि जर त्यांची युवा सेनेसोबत मिळून काम करायची इच्छा असेल तर युवा सेना कधी पण प्रत्येक संघटनेचं स्वागत करतील आणि त्यांना सर्वांनी घेऊन आम्ही सुद्धा मोठमोठे आंदोलन युनिव्हर्सिटीच्या विरुद्ध आम्ही नेहमी करतो. तो आपने सुना अपूर्वा पिटलवार द्वारा युवा सेना विभागीय सचिव नागपुर वर्धा ने स्पष्ट किया है अपने सहपाठियों के साथ कि अगर उनकी मांगें पूरी नहीं की गई तो तीव्र आंदोलन किया जाएगा, वो भी शिवसेना स्टाइल में. तो बस इसी बात को बरकरार रखते हुए प्रेस लेजेंड को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें. लतिका शामी के साथ एडिटर इन चीफ फॉर प्रेस लेजेंड 24.online. थैंक यू सो मच.